दादा नमस्कार, माझं नाव अमुक अमुक आहे. मी अमुक अमुक ठिकाणी राहतो. माझ्या घरामध्ये अमुक अमुक इतक्या इतक्या व्यक्ती आहेत. माझ्या वडिलांचा हा व्यवसाय आहे. मी हा व्यवसाय करतो किंवा मी नोकरी करतो. आमच्या पूर्ण कुटुंबाचं मासिक उत्पन्न इतकं इतकं आहे. आमची ह्या गावात इतकी इतकी एकर शेती आहे. गेल्या वर्षी शेतीतून आम्ही इतकं इतकं उत्पन्न कमवलेलं आहे. दादा मला आमदार बनून समाजाची सेवा करायची आहे. समाजासाठीच मी माझं सगळं आयुष्य वाहून दिलेलं आहे. दादा मी समाजासाठी अमुक करणार आहे. दादा मी समाजासाठी तमुक करणार आहे. दादा मी तुमच्या सोबत आहे. आमचा तुम्हाला खूप पाठिंबा आहे. दादा तुम्ही मला फक्त एक संधी द्या. मी तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं करीन. मी तुम्ही दिलेली संधी वाया जाऊ देणार नाही. दादा आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या, गरजवंत मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करण्यासाठी तुम्ही मला एक संधी द्याल अशी मला अपेक्षा आहे. दादा अजून याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील दादा तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी अगदी कुठलंही गुपित न ठेवता अगदी उघड सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. दादा तुम्ही मला काय विचारायचं ते विचारू शकता, पण मी तुमच्या पाया पडतो दादा, मला एक संधी द्या, मला आमदार बनवा. व्हिडिओचं ड्युरेशन आतापर्यंत किती मिनिटांचं झालेलं आहे, किती सेकंदांचं झालेलं आहे याकडे लक्ष असू द्या मित्रांनो. कदाचित हे जवळपास 1 मिनिटाच्या आसपास असलेलं ड्युरेशन आहे. आता हे सुरुवातीचं बोलणं नेमकं कशाबद्दल आहे, का आहे, हे कोण बोललं असावं, कशासाठी बोललं असावं आणि हा व्हिडिओ कशासाठी करण्यात येतोय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये एका अत्यंत गंभीर मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. ती म्हणजे जर रजनीकांतचं आडनाव जरांगे पाटील असतं किंवा जरांगे पाटील यांचं नाव रजनीकांत असतं तर काय झालं असतं. आता हा प्रश्न आम्हाला का पडलेला आहे याचं उत्तर सुद्धा ह्या व्हिडिओमधून आम्ही देणार आहोत. तेव्हा आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओला मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती. प्रपंच परिवाराने नुकतंच हिंदू प्रपंच हे नवकोरं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र, नीती, संस्कार आणि संस्कृती यांवरचे सुंदर व्हिडिओज सादर करण्यात आलेले आहेत. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. चला आता सुरुवात करूया मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला. म्हणजेच सुरुवातीला 1 मिनिटासाठी आम्ही जे काही बोललेलो आहोत ते नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी. मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील समाज बांधवांना 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन केले होते आणि त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या. या मुलाखती त्यांनी अगदी विक्रमी वेळेत पूर्ण केलेल्या आहेत. कदाचित त्यांच्या या कार्याची नोंद गिनीज बुकात सुद्धा होऊ शकते, कारण 24 तासामध्ये म्हणजेच तब्बल 1440 मिनिटांमध्ये मनोज जरांगे यांनी 1,500च्या वर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. 24 तासांमध्ये 1440 मिनिट असतात मित्रांनो, आणि यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत 1500च्या वर. म्हणजे प्रत्येक मुलाखतदाराला, म्हणजे प्रत्येक इच्छुक उमेदवाराला 60 सेकंदांपेक्षाही कमी वेळ मिळाला आहे आपलं म्हणणं मांडण्यासाठी. स्वतःचं नाव, गाव, पत्ता, स्वतःची सामाजिक आर्थिक परिस्थिती सांगायलाच 30 सेकंद लागून जातात. साधारणपणे आपली माहिती देण्यासाठी किमान 1 ते 1.5 मिनिट आवश्यक असतो आणि आपण काय काम केलेलं आहे हे सांगण्यासाठी किमान 5 मिनिट तरी अपेक्षित असतात. मात्र मनोज जरांगे यांनी 60 सेकंदांच्या आतच सगळं निपटून टाकलं. आता पुढची गंमत बघा मित्रांनो. प्रत्येक उमेदवाराची निवडणूक लढवण्याची क्षमता काय, मतदारसंघातील जातीय समीकरणे काय, आरक्षणासाठी काय करणार, या 3 मुद्द्यांची यांनी उमेदवारांकडून माहिती घेतली. सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 200 जणांशी संवाद साधण्यात आला आणि मनोज जरांगे यांनी प्रत्येक इच्छुक उमेदवाराशी संवाद साधत तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय काय करणार आहात अशी चौकशी देखील केली. मनोज जरांगे यांनी जिल्हानिहाय इच्छुकांना एकत्र बोलवलं आणि प्रत्येक मतदारसंघ आणि तेथील समीकरणं यावर चर्चा केली. कोणता उमेदवार प्रभावी ठरू शकतो, त्या उमेदवाराची सामाजिक स्थिती आणि पार्श्वभूमी काय आहे अशी माहिती या बैठकीमध्ये त्यांनी घेतली. राज्यभरातून आलेले हजारो लोक अंतरवली सराटी येथे दिवसभर थांबून होते. अंतरवली सराटी परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थितांसाठी पिठलं, भाकरी आणि कढी पुरी अशी खाण्याची सोय केली आणि रात्री मसाले भात तयार करण्यात आला आणि तो सगळ्यांना खाऊ घालण्यात आला. मुलाखत संपत असताना जरांगे यांनी सांगितले
सांगितलं की निवडणूक आणि राजकारण हा माझा विषय अजिबातच नाही. तुम्ही आपापसात उमेदवार ठरवा आणि त्यालाच निवडणुकीला उभं करा. आता प्रत्येक मतदारसंघामध्ये 15 ते 50 जण इच्छुक आहेत उमेदवारीसाठी. तेव्हा मनोज जरांगे यांनी त्यांनाच सांगून टाकलं की तुम्ही तुमच्यातच ठरवा. मी एखादा उमेदवार जर दिला तर तुम्ही नाराज व्हायचं काहीच कारण नाही. इतरांनी आपले फॉर्म वापस घ्यायचे. लक्षात ठेवा, आपल्याला आमदार आणि मंत्री व्हायचं नाहीये, तर समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. असा निरोप, असा संदेश, असं मार्गदर्शन मनोज जरांगे यांनी जमलेल्या इच्छुक उमेदवारांना केलं. ही संपूर्ण बातमी वृत्तपत्रामध्ये छापून आलेली आहे. ही पूर्ण बातमी जर वाचायची असेल तर 5 मिनिट लागतात मित्रांनो. विचार करा, मनोज जरांगे यांनी 60 सेकंदांच्या आतमध्ये इच्छुक उमेदवारांची काय मुलाखत घेतली असेल, काय प्रश्न विचारले असतील आणि काय जाणून घेतलं असेल आणि कोणत्या निकषांवर मनोज जरांगे उमेदवार देणार आहेत. 1440 मिनिटांमध्ये 1500 पेक्षा जास्त उमेदवारांची मुलाखत घेतली. याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश झालाच पाहिजे. कदाचित यासाठी सुद्धा एखादं आंदोलन किंवा उपोषण होऊ शकतं आणि ते इतकं मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं की कदाचित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हे नाव बदलून मनोज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असं सुद्धा केलं जाऊ शकतं. मनोज जरांगे यांना चांगलंच माहित आहे की कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार द्यायचा आहे. त्याच्यामुळे उगीच मनोज जरांगे यांनी इतर इच्छुक उमेदवारांचा अमूल्य वेळ वाया घालवू नये. आणि लोकांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे आणि काकांचं ऑलरेडी ठरलेलं आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय करायचं आहे. मनोज जरांगे यांनी वारंवार प्रश्न विचारला, तुम्ही सांगा काय करायचं, लढायचं की पाडायचं, म्हणजेच निवडणूक लढवून जिंकून यायचं की महायुतीच्या उमेदवारांना पाडायचं. आणि हे विचारण्यासाठी मनोज जरांगे यांनी हात वर करायला सांगितले इच्छुक उमेदवारांना. त्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न केला, तुम्ही सांगा आपल्याला लढायचं आहे का, लढायचं असेल तर उजवा हात वर करा. लोकांनी हात वर केला आणि त्यांची संख्या खूप होती. त्यानंतर जरांगेंनी प्रश्न केला, आता मी विचारतो पाडायचं का, हात वर करा. तेव्हा खूप कमी लोकांनी हात वर केला. त्यामुळे मनोज जरांगे सुद्धा गोंधळून गेले. त्यांना सुद्धा कळेना झालं की नेमकं आता काय करावं, कारण एका मतदारसंघामध्ये 50 उमेदवार इच्छुक आहेत. एकाला उमेदवारी दिली तर बाकीचे 49 जण नाराज होणार आहेत आणि हे जर नाराज झाले तर मतांचं विभाजन हे ठरलेलं आहे. मग अशामध्ये आपण जी इतरांचे उमेदवार पाडण्याची भाषा करत आहोत ते आपल्यावरच बुमरँग होऊन आपलेच उमेदवार पडतील धपाधप. 24 तासामध्ये 1,500च्या वर मुलाखती आजपर्यंत कोणीही घेतलेल्या नाहीत किंवा दिलेल्या सुद्धा नाहीयेत. रेल्वे भरती असो, पोलीस भरती असो, बँक भरती असो किंवा इतर कुठली शासकीय भरती असो, अहो तिथे सुद्धा 24 तासामध्ये इतक्या मुलाखती घेतल्या जात नाहीत. बघा मनोज जरांगे यांनी किती फास्ट काम केलेलं आहे. खरं तर SBIच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मनोज जरांगे यांच्याकडून थोडीशी प्रेरणा घ्यायला हवी. मनोज जरांगे यांच्या या अफाट वेगाचा 1% वेग जरी SBIच्या कर्मचाऱ्यांनी अंगीकारला तरी देखील SBIच्या असंख्य बँक ग्राहकांवर अनंत उपकार होतील मित्रांनो. खरं तर मनोज जरांगे यांचा मुलाखती घेण्याचा हा जो वेग आहे तो रजनीकांत यांच्या कार्यापेक्षा सुद्धा अफाट आहे. त्यामुळेच आम्हाला असं वाटून गेलं की कदाचित जरांगे यांचं नाव रजनीकांत जरांगे पाटील असं पाहिजे होतं किंवा मनोज रजनीकांत असं तरी नाव असायला पाहिजे होतं. मित्रांनो, तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. मनोज जरांगे यांना सध्या जी शंका आहे, जी भीती आहे की आपण जो उमेदवार देऊ त्यामुळे इतर इच्छुक नाराज होणार आणि ते आपल्याच उमेदवाराला पाडण्यासाठी कदाचित प्रयत्न करतील. ही भीती रास्त आहे मित्रांनो, ही शंका रास्त आहे. त्याचं कारण आहे, साधा विचार करा. अहो गल्लीतलं गणपती मंडळ जे असतं त्याचा अध्यक्ष बनण्यासाठी सुद्धा मारामार चालू होऊन जाते हो. इथं तर आमदारकीचा प्रश्न आहे. अहो आपल्या अपार्टमेंटच्या साध्या सोसायटीचा अध्यक्ष किंवा खजिनदार बनायचा असेल तर त्यासाठी सुद्धा किती हाय लेवलचं पॉलिटिक्स सोसायटीमध्ये चालतं याचा विचार करा. इथं तालुक्याचा प्रश्न आहे. या तालुक्याचा प्रमुख होण्यासाठी किती जणांची जबरदस्त महत्वाकांक्षा असणार. हे जे 50-50, 100-100 उमेदवार प्रत्येक मतदारसंघातून मनोज जरांगे यांना भेटायला गेले, त्यांची किती तुफान महत्वाकांक्षा असेल की आपल्याला आता आमदार बनायचं आहे. आणि मनोज जरांगे यांनी जर आपल्याला सपोर्ट केला, यांनी जर आपल्याला समर्थन दिलं तर आपण आमदार होणार आणि नंतर आपल्या 7 पिढ्यांचं कल्याण होणार.
हा विश्वास मनामध्ये ठेवून हजारोंच्या संख्येने इच्छुक उमेदवार अंतरवली सराटी येथे दाखल झालेले होते आणि आता पुढच्या 3 दिवसांमध्ये मनोज जरांगे ठरवणार आहेत की कोणत्या मतदारसंघामध्ये उमेदवार द्यायचा, उमेदवार दिल्यानंतर कोणत्या मतदारसंघामध्ये तो उमेदवार निवडून आणायचा आणि कोणत्या मतदारसंघामधला महायुतीचा उमेदवार पाडायचा. खरं तर हे फक्त पाडापाडीसाठीच सुरू आहे. उमेदवार निवडून आणले तर मनोज जरांगे यांचं सगळ्यात मोठं टेन्शन वाढणार आहे. त्याचं कारण असं आहे, जर मनोज जरांगे यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले तर ते आरक्षण देऊ शकणार नाहीत हे मनोज जरांगे यांना सुद्धा माहीत आहे. त्यामुळे उमेदवार निवडून येण्यापेक्षा महायुतीचे उमेदवार पाडून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून कसे आणता येतील यासाठीच ही सगळी खेळी काकांच्या सांगण्यानुसार सुरू आहे. यावर एकदा सविस्तर चर्चा राजकीय विश्लेषकांनी न्यूज चॅनल्सवर करणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांना सुद्धा पडद्यामागे जे नाटक चालू आहे, जे राजकारण चालू आहे ते नीट लगेच लक्षात येईल. मित्रांनो, सदरच्या या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, प्रपंच परिवाराने नुकतंच हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र, नीती, संस्कृती आणि संस्कार यांवरचे सुंदर असे व्हिडिओ सादर केले गेलेले आहेत. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर मजबूत सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या तमाम हिंदू मित्र परिचितांमध्ये हिंदू प्रपंच या चॅनलला शेअर सुद्धा करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा फटाफट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय